गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। येळकोट 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 येळकोट। आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे लोकार्पण सोहळा फटाक्यांच्या आतिषबाजीने संपन्न। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा नांदगाव येथे शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता नांदगावचे लाडके आमदार सुहास कांदे, सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते संपन्न झाला। नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून भव्य अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे नांदगाव येथील शनी मंदिर येथील गार्डन येथे जागेत उभारणी करण्यात आली आहे। त्या निमित्ताने मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भव्य स्मारक नांदगावकर आकर्षण ठरले। पिवळी टोपी वस्त्र परिधान करून नांदगावकर भारावून गेले होते। यावेळी नांदगावकर प्रेक्षकांची मने जिंकली। अतिशय भव्य अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यास नांदगाव तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते। ही नाव देण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील होतो। आम्ही आमचे पत्र दिले। आज केंद्राने तो ठराव मंजूर केला आणि उद्यापासून अहमदनगरला अहिल्यादेवी नगर राहील। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी। आज फार आनंदाचा दिवस आहे की बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला जो आमच्या नांदगाव तालुक्यातील धनगर बांधवांसाठी जो महत्त्वाचा विषय जो होता तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हा नांदगावमध्ये असावा ही सगळ्यांची मनोमनी इच्छा होती। ती आज आमच्या महायुतीतले सुहास अण्णा कांदे यांनी तो पूर्ण करून धनगर समाजाला फार मोठा न्याय मिळवून दिला आहे। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीतर्फे सुहास अण्णा कांदे यांचं अभिनंदन करतो आणि हे जे कार्य त्यांनी केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।